भगवान श्रीकृष्णांनी जे विषय वासनांचं जे सुख आहे ते नरकात, स्वर्गात आणि पृथ्वीवर सारखंच आहे. विषयांचं सुख आहे ते स्वर्गामधल्या इंद्राला सुद्धा आणि पृथ्वीवरल्या कुत्र्याला सुद्धा जे आहे ते समान आहे याची एक ओवी सांगितलेली आहे. म्हणून जे विषय वासनांचं जे सुख आहे त्या संदर्भातली ही ओवी आहे. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 370. देव म्हणतात, विषयांचे जे सुख जान, विषयांचे जे सुख जान, ते स्वर्गी नरकी समान, ते स्वर्गी नरकी समान. जे इहलोकी भोगी श्वान, जे इहलोकी भोगी श्वान, ते स्वर्गी जाण इंद्रासी, ते स्वर्गी जाण इंद्रासी. अर्थ लक्षात घ्या. विषयांचे सुख म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ह्या 5 विषयांचं जे सुख मनुष्याला वाटतं की पाहिजे ते सुख देव म्हणतो की पृथ्वीवरल्या कुत्र्याला जे सुख त्याचे कुत्रीपासून भेटतं ते सुख इंद्राला अप्सरेपासून भेटतं. म्हणजे त्या सुखामध्ये काही फरक नाही. स्वर्गातला इंद्र जे सुख प्राप्त करतो ते सुख पृथ्वीवरच्या कुत्रीपासून प्राप्त करतो. म्हणून त्या सुखाला बळी पडू नका असं देवाचं म्हणणं असं आहे की स्वर्गात आणि नरकात सुद्धा ती जी वासनेची पूर्ती आहे त्याला जे सुख आपण समजतो आहे ते सुख हे जे प्राण्यामात्रांना वाटतं ते सुख इंद्राला सुद्धा वाटतं असं या ठिकाणी तुलना केलेली आहे. देवाला हे सांगायचं या ठिकाणी की ह्या विषय वासनांना बळी पडू नका, कारण हेच विषय वासना आपल्याला अनेक जन्म दुःखामध्ये लोटत असतो. म्हणजे प्राण्यांना जे सुख इंद्रिय सुखांपासून मिळतं तेच सुख इंद्राला स्वर्गामध्ये मिळतं. म्हणून अशा तुच्छ सुखांसाठी आपण बळी पडू नये, आपण त्या इंद्रिय सुखांसाठी धडपडू नये, तर आपण त्या इंद्रिय सुखांच्या पासून अलिप्त होऊन या मनुष्य देहाचा वापर ईश्वर प्राप्तीसाठी करावा असं ह्या ठिकाणी देवाला अपेक्षित आहे. म्हणून जगद्गुरू जनार्दन स्वामींनी तर याला सुंदर उदाहरणांनी सांगितलेलं आहे. बाबाजी म्हणतात, विषयांचे सुख नको माझ्या मना, पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले. इंद्र पडले भद, चंद्र झाला काळा, नारद चुकला भजनांच्या चाळा, नारद चुकला भजनांच्या चाळा. मोहिनी संगे भस्मासुर गेला, बाली प्राण गेला रामबाणे, बाली प्राण गेला रामबाणे. असे विविध उदाहरणांनी बाबाजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की विषयांच्या सुखामध्ये जो गुरफटला त्याचा शेवटी नाश होतो. म्हणून स्त्री सुखासाठी लालायित झालेले रावण, बाली, इंद्र हे सगळ्यांना दुःख भोगावं लागलं. सुंदर उदाहरणं या अभंगामध्ये बाबाजींनी दिलेले आहेत. म्हणून जरी त्यामध्ये क्षणिक सुख वाटत असेल तरी त्यामध्ये अपार दुःख आपल्याला पुढे भोगावं लागतं. ह्याची जाणीव ठेवून त्या क्षणिक सुखाला बळी पडू नये हेच या ओवीतून देवाला सांगायचे आहे. म्हणून आपण सुद्धा विषय वासनांपासून दूर राहावं हीच प्रार्थना या ठिकाणी सर्वांना आहे.